नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज विषय घेऊन आलोय देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांना त्यांच्या मतदारसंघामध्येच घेरलं जाणार का, हाच विश्लेषणाचा विषय आहे. दक्षिण पश्चिम मतदारसंघ हा देवेंद्र फडणवीस साहेबांचा आहे आणि 2014 बघा, 2019 एक अगदी 58,000 59,000 असं लीड आहे त्यांचं. म्हणजे 14ला 58,000 असेल, म्हणजे विरोधी काँग्रेसच्या उमेदवाराला त्यांनी हरवले. आत्ता विषय असा आहे की देवेंद्र फडणवीस हे टार्गेट आहे. विदर्भामध्ये आत्ता लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्यात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 10 पैकी 8 मतदारसंघात काँग्रेसला यश मिळालेलं आहे. अशा वेळेला काँग्रेसमध्ये आता एक ऊर्जा निर्माण झालेली आहे आणि अनिल देशमुख यांना त्यांच्या देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात उभा करायचं आणि त्यांना पराभूत करायचं, असा एक त्यांच्यातला सूर दिसतोय. अनिल देशमुख उभारणार की नाही हे अजून त्यांनी स्पष्ट केलेलं नसलं तरी त्यांना उभा करावं अशा पद्धतीचा जोर मग ते काँग्रेसमधले सुद्धा नेते त्याच्या पाठीशी असावेत असं दिसते. मग त्याच्यामध्ये नाना पटोले असतील, सुनील केदार असतील, वडेट्टीवार असतील, विकास ठाकरे की ज्यांनी आता गडकरींना बऱ्यापैकी चांगली लढत दिली आणि त्या लढतीमध्ये गडकरी वास्तविक देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात जी लीड होतं आधीचं 2019मधलं आधीच्या लोकसभेच्या निवडणुकीतलं, ती लीड आत्ता गडकरींना कमी झालेलं आहे. म्हणजे 33,000च्या आसपास, 30,000 ते 33,000च्या आसपासच लीड आलं. म्हणजे देवेंद्र फडणवीसच्या मतदारसंघात काँग्रेस बऱ्यापैकी मतं त्यांनी घेतली आहेत, म्हणजे कमी आलं लीड. हे कमी का आलं ह्याचं आत्मचिंतन आता भारतीय जनता पक्षामध्ये RSSमध्ये चालू आहे नागपूरमध्ये. परंतु आता देवेंद्र फडणवीसांना तिथली जातीय समीकरणं पण येतील. मग तेली समाज असेल, आदिवासी समाज असेल, दलित समाज असेल, मुस्लिम समाज असेल, कुणबी असेल, ही गणितं येणार. जरांगे फॅक्टरचा काय परिणाम होणार का तिथं? देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत आता जरांगे फॅक्टर सगळीकडे दिसतो आहे आपल्याला, परंतु विदर्भात तसा जास्त दिसत नाही, कारण मुळातच तिथं कुणबी आहेत आणि त्यांना रिझर्वेशन मिळालेलं आहे. आणि देवेंद्र फडणवीसांनी मतदारसंघातली कामं केली नाहीत का, तर केलेली आहेत, खूप चांगली कामं केलीत. मग तो शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, बेरोजगारीचा प्रश्न असेल, ते सोडवण्यासाठी असेल, सगळे. आता त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे लोकप्रिय तिथं आहेतच. त्यांना पराभूत, निदान त्यांना आपण त्या मतदारसंघात अडकवून तर ठेवूया, अशी भूमिका ह्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उभाटा गटात शिवसेना यांची नक्कीच आहे. आणि त्याच्यासाठी ही सगळी आता एकत्र आलेली आहेत आणि महाविकास आघाडी मात्र एक दिलानं देवेंद्र फडणवीस यांचा पराभव करायचा म्हणून तिथं उतरणार. त्यामुळं देवेंद्र फडणवीसांना हे नक्कीच आव्हान आहे. परंतु असं असताना सुद्धा भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे बावनकुळे आहेत तिथं, त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे ते स्वतः तिथं प्रदेशाध्यक्षसुद्धा सक्रिय आहेत. त्यांची जातीची समीकरणं वगैरे घातल्यानंतर त्यांनीसुद्धा मधल्या एका मुलाखतीत जनप्रवास लाईव्हलाच त्यांनी म्हटले, ते देवेंद्र फडणवीस मागच्या वेळेपेक्षासुद्धा जे काही 59,000 मतांनं ते विजयी झाले होते, ते जास्ती मतानं त्याच्यापेक्षा आम्ही त्यांना निवडून आणू आणि ते निवडून येणार, एवढी कामं देवेंद्र फडणवीसांनी त्या ठिकाणी केलीत. आता त्यांनी त्यांच्या पक्षाचे अध्यक्षच आहेत म्हटल्यावर ते ठामपणे सांगणारच. परंतु अवस्था बघितली त्यांची लोकसभेतली तर तशी नाही आहे. लोकसभेमध्ये जोरदार फटका बसलेला आहे त्यांना. फटका म्हणजे असा साधासुद्धा बसलेला नाही आहे, जोरातच बसलेला आहे. आत्मचिंतन करण्याचं त्यांना गरज आहेच आणि केलंच पाहिजे. आणि आत्मचिंतन केलं नाही आत्ता, आणि देवेंद्र फडणवीस नुसतं महाराष्ट्राचे दौरे करत बसले, कारण ते दौरे सगळ्यांना देवेंद्र फडणवीसांच्या सभा पाहिजेत. कारण भाजपचे सर्वेसर्वा नेता राज्यातले कोण आहेत तर देवेंद्र फडणवीसच आहेत. तर त्यांच्या सभा सगळीकडं हवेत लोकांना. आणि मतदारसंघातच जर का देवेंद्र फडणवीस पराभूत झाले तर बाकीच्या ठिकाणी तुम्ही सगळं विजयी होत जरी गेलात तरी उपयोग काय आहे? अशा पद्धतीनं जर का काँग्रेसनं व्यूहरचना केली असेल, राष्ट्रवादीनं व्यूहरचना केली असेल, तर देवेंद्र फडणवीसांना निश्चितपणानं मतदारसंघात घेरलं जाणार आहे. आणि अनिल देशमुख जिथनं निवडून येतात त्या ठिकाणी सलील देशमुख त्यांचेच चिरंजीव तिथं लढवतील आणि अनिल देशमुख इथं उभारतील. आणि ही जोरदार लढत महाराष्ट्राला बघायला मिळेल की अगदी जोरात होणार ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी. त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाचे नेते कितीही जरी सांगितले की ते तिथं मतदारसंघात आले नाहीत तरीसुद्धा ते
विजयी होणार एवढी अशी अवस्था आत्ता विदर्भात नाही आहे. विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात नाही आहे. नसेल आणि तसे दिसतं आहे, कारण नाहीतर गडकरींना जास्त बहुमत मिळालं, जास्ती मतांना ते निवडून असते. मताधिक्यात घट होते आहे हे दिसत असतानासुद्धा भारतीय जनता पक्षानं आत्ता त्या मतदारसंघातसुद्धा हवेत राहणं हे चुकीचं ठरेल. असंच आज या निमित्तानं आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.